पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। मुंबईमध्ये असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानाचं ऐतिहासिक महत्त्व आहे। इथूनच महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक देशवासियांना दिली होती आणि या मैदानातून सुरू झालेल्या चळवळीमुळे ब्रिटिशांना देशातून आपली सत्ता सोडावी लागली होती। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज थोड्याच वेळात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह तुषार गांधी आणि समविचारी संघटनांचे पदाधिकारी पदयात्रा काढणार आहेत। थोड्याच वेळात गिरगाव चौपाटी इथल्या टिळकांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात होतीये। पदयात्रा गिरगाव चौपाटी सुरू होऊन नाना चौक मार्गे ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जाईल आणि तिथून मणिभवनलाही जाईल। स्वातंत्र्य संग्रामातील तसंच भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली जाईल। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आजचा कार्यक्रम कसा असेल, कोण कोण सहभागी होणार आहे? सध्या आजच्या दिवशी जे ते 9 ऑगस्टला भारत छोडो चले जावचा नारा गांधीजींनी दिला आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा काँग्रेसची नेते मंडळी आणि गांधींचे पंतू तुषार गांधी मिळून आणि इतर सामाजिक संस्था मिळून जे ते टिळक स्मारक पासून जे ते ऑगस्ट क्रांती मैदान आणि त्याच्यानंतर गांधी भवन मणिभवन अशी जे ते यात्रा काढणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तुषार गांधी जे ते कार्यक्रम स्थळी म्हणजे ज्या यात्रेची सुरुवात जिथून होणार आहे त्या ठिकाणी तुषार गांधी आलेले आहेत। आपण ते तुषार गांधींशी बातचीत करत पण विशेष बाब म्हणजे की या संपूर्ण कार्यक्रमाला हर्षवर्धन सकपाळ, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत। आपल्याला आता फ्रेम मध्ये जे ते तुषार गांधी जे ते आपल्याला पाहायला मिळतात, त्यासोबत इतर जे ते काँग्रेसचे पदाधिकारी येऊ लागलेले आहेत। तुषारजी, आजचा दिवस खरं तर महत्त्वाचा मानला जातो। याच दिवशी गांधीजींनी जो तो भारत छोडो चले जावचा नारा दिला होता आणि मग ऑगस्ट क्रांतीमध्ये आंदोलन झालं होतं। काय तुमच्या भावना आहेत? हे आम्ही दरवर्षी हे करतो, उजवतो ऑगस्ट क्रांती दिवस, कारण हे आपल्या इतिहासाचा फार महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि आजच्या संदर्भात ह्या दिवशी स्वातंत्र्यता संग्राममध्ये आपल्या राष्ट्राची एकजुटी आणि हिंदू मुस्लिम एकता त्याचं पण प्रतीक हे ऑगस्ट क्रांती दिवस झालेलं आहे। आणि म्हणून आज जेव्हा परत बाटो और राज करोची नीती आपल्या देशात अंमल केलेली दिसते, तेव्हा हे प्रतिकात्मक असे जे सोहळे, ऐतिहासिक सोहळे आहेत ते मनवायची फार गरज आहे। आणि म्हणून गेल्या कित्येक दशकांपासून स्वतंत्रता सेनानी जी परीखांच्या नेतृत्वात आम्ही हे उजवणी करतो। जर पाहिलं तर स्वातंत्र्याच्या आधीचं हे सगळ्यात शेवटीचं मोठं आंदोलन म्हणावं लागलं आणि ज्या दिवशी या आंदोलनाची सुरुवात झाली होती म्हणजे 9 ऑगस्टला, त्याच दिवशी जे ते गांधींसह इतर जे स्वातंत्र्यवीर होते त्यांना जे ते पोलिसांनी अटकही केली होती। त्या सगळ्या घटनेकडे कसं बघतो? त्याचंच फार मोठं महत्त्व आहे की इतिहासात कदाचित पहिली अशी क्रांती होती ज्याच्यात ती नेतृत्वविहीन होती, कारण सगळे जे मोठे नेते होते त्यांना ब्रिटिशांनी अटक करून टाकली होती आणि दुसऱ्या पंक्तीचे नेत्यांना पण त्यांनी पकडून घेतलं होतं आणि म्हणून त्यांना असं वाटलं होतं की नेतृत्वविहीन क्रांती टिकणार नाही, पण भारताच्या नागरिकांनी स्वबळावर ती क्रांती आणि ते आंदोलन जवळपास 2.5 वर्ष चालू ठेवलं। तेव्हा जाऊन ब्रिटिश सरकारला हे कळलं की आता आपण इथे ह्यांच्यावर राज्य करू शकत नाही। हा खूप मोठा ज्वलंत असा इतिहास आहे आणि खूप मोठा संघर्ष आहे। त्या निमित्तानं आज ही यात्रा काढली जाणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अजय।